आज आपण बाहेर अगदी महागडा मिळणारा म्हणजे 400 रुपये किलोने मिळणारा तांदूळाच्या पिठाचा अगदी चविष्ट ढोकळा घरच्या घरी अगदी कमी खर्चामध्ये कसा बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. हा ढोकळा जर आपण घ्यायला गेलो तर 400 रुपये किलोप्रमाणे मिळतो आणि घरी बनवायचं म्हटलं तर फक्त 40 रुपयात आपला हा ढोकळा तयार होतो. चला आज आपण हा ढोकळा घरी अगदी परफेक्ट कसा बनवायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी काय केलं, एक कढई घ्या, एक अगदी मोकळं असं मोठं भांडं घ्या. त्या भांड्यामध्ये आपण काय केलं आहे, तांदूळाचं पीठ हे घेतलं आहे. जे आपण तांदूळाचं पीठ वापरते ते रेशनचं तांदूळाचं पीठ घेतलं आहे. त्यामुळे काय असतं, छान जाळीदार आणि अगदी परफेक्ट तो आपला ढोकळा तयार होतो. आपल्या तांदूळांवरती देखील आपल्या ढोकळ्याचं जे टेक्स्चर आहे ते अवलंबून आहे, म्हणून अगदी चिकट असा तांदूळाचा ढोकळा हा बनवू नका, त्यामुळे आपला ढोकळा हा व्यवस्थित बनणार नाही. तर इथे अंदाजाने 1.5 कप मी इथं तांदूळाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये लेस अर्धाच्या थोडं जास्ती मी इथे फ्रेश दही घेतलं आहे. जे दही आपण यासाठी वापरणार आहोत, फ्रेश दही वापरा, अगदी जास्ती आंबट चवीला वापरू नका, त्यामुळे ढोकळ्याचा वास हा येऊ शकतो. त्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 चमच्यावर मी साखर घातली, आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे आपलं नेहमीचं आपलं स्वयंपाकात घरात तेल हे घेतलं आहे. जास्ती सेंटेड तेल वापरू नका, म्हणजे मोहरीचं तेल वापरू नका. त्या तेलामुळे काय असतं, ढोकळ्यांना वास येतो. हे संपूर्ण जे आपण इन्ग्रेडियंट्स घातले ते व्यवस्थित मिक्स करून घेतले. ते मिक्स करून झाल्यानंतर लगेच ज्या वाटीमध्ये आपण दही घेतलेलं तिला देखील आपण पुन्हा आणखी थोडंसं पाणी घालून तिला स्वच्छ धुवून ते पाणी ढोकळ्यांसाठी वापरून घेऊया. अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण नेहमी ढोकळ्यांसाठी जसं पीठ म्हणजे बॅटर तयार करतो ना, अगदी तसंच आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान स्मूथ असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघाल आपलं हे जे बॅटर आहे ते बॅटर आपलं तयार झालं आहे. त्यानंतर याला आता आपण 10 मिनटं भिजत ठेवणार आहोत. तर यावरती झाकण ठेवून आपण ठेवून देऊया. त्यानंतर ढोकळे बनवण्यासाठी म्हणजे स्टीम करण्यासाठी लागणाऱ्या भांड्याला आपण तेल लावून घेऊया. तर इथे मी एक प्लेट घेतली. त्या प्लेटला आपण आता बटर, तेल किंवा तूप आपल्या आवडीनुसार आपण लावून घ्यायचं. तर लगेचच आपण याला काय करणार आहोत, यावरती नेहमीच आपलं कुकिंग ऑइल घालून त्याला व्यवस्थित तर प्लेटला आपण तेल हे लावून घेतले. त्यानंतर काय करायचं, आपल्याकडे जर लहान मुलं असतील त्यांना थोडंसं वेगळ्या पद्धतीने कुठलाही पदार्थ दिला तर ते अगदी आवडून खातात. म्हणून मी इथे काय केलं आहे, एक आपलं जे छोटी इडली पात्र असतं त्याला देखील तेल लावून घेते, म्हणजे त्या आकाराने देखील आपण ढोकळे हे बनवणार आहोत. त्यानंतर लगेच आपण जे आपल्या ढोकळ्यांचं हे असतं भांडं, त्या भांड्यामध्ये आपण पाणी हे गरम करून घेऊया. साईडला अशा पद्धतीने एखाद्या कढई किंवा भांड्यामध्ये आपण पाणी हे गरम करून घ्या स्टीम करण्यासाठी. तर स्टीम करण्यासाठी आपण पाणी साईडला गरम करून घेतलं आहे, एक करायला ठेवलं आहे. तोवर लगेच इकडं आपलं पीठ देखील छान 10 मिनटं भिजून तयार झालं आहे. त्यामध्ये काय करणार आहोत, आपण 1 ते 1.5 चमचेवर जे आपल्याकडे निंबूसत्व असतं ते आपण टाकणार आहोत. त्यानंतर लगेच अर्धा चमचावर आपण बेकिंग सोडा हा घालणार, अर्धा ते 1 चमचा. आता माझा हा जो चमचा वापरतो आहे तो अगदी छोटा असल्यामुळे मी एक आणि अगदी थोडंसं वरती घातलं. त्यावरती छान अगदी थोडंसं आपण आपलं जे आपण यामध्ये सोडा घातला तर छान ॲक्टिव्ह होण्यासाठी अगदी थोडंसं पाणी किंवा तेल घाला आणि त्याला व्यवस्थित आपण फेटून घेऊया. आणि ज्या वेळेस आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करणार आहोत एका डायरेक्शनने करा, त्यामुळे काय होतं, जी हवा तयार झाली असते ती रिलीज होत नाही आणि त्यामुळे आपल्या ढोकळ्यांना छान जाळीही पडते. जर तुमच्याकडे बेकिंग सोडा आणि निंबूसत्व नसेल तर तुम्ही त्या जागेवरती आपलं काय इनो असतं ना ते देखील वापरलं तरी काही हरकत नाही, पण चवीमध्ये फरक पडतो. तर त्यानंतर लगेचच जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं ना ते पटकन ह्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आणि हलक्या हाताने व्यवस्थित त्याला टॅप करून घ्यायचं. त्यानंतर लगेचच आपण जे पाणी गरम करायला ठेवलं तर त्यामध्ये लगेचच पटकन काय करायचं, हे भांडं आपण स्टीम करण्यासाठी ठेवायचं. त्यामुळे जी प्रोसेस असते ती छान तयार होते. लगेच आपण इकडे हे स्टीम करायला ठेवलं आहे तोवर काय करायचं, लगेच साईडला आपण जे लहान मुलांसाठी आपण थोडं वेगळ्या पद्धतीने म्हणजे आकाराने आपण
हा ढोकळा बनवत आहोत, त्यासाठी लगेच या भांड्यामध्ये आपण ह्या पद्धतीने देखील आपण उरलेलं बॅटर हे टाकून घ्यायचं. याला देखील लगेचच त्याच भांड्यामध्ये आपण आता स्टीम करायला ठेवून देणार आहोत. दोघीही एकाच वेळेस मंद आचेवरती आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. तांदूळांच्या प्रकारानुसार म्हणजे क्वालिटीनुसार देखील आपल्याला स्टीम होण्यासाठी वेळ कमी जास्ती लागू शकतो. तर इकडे आपले ढोकळे स्टीम होत आहे. त्यानंतर यावरती आपल्याला फोडणी लावण्यासाठी पाणी गरम करून घ्यायचे. जर तुम्हाला गोड पाणी आवडत नसेल तर फक्त आपण यावरती मिरचीची मोहरीची देखील फोडणी लावली तरी काही हरकत नाही. तर ह्या एका कढईमध्ये आपण 1 चमच्यावर तेल हे गरम करून घेतले. तेल छान कडकडीत गरम होऊ द्या. त्यानंतर लगेच सर्वात आधी यामध्ये आपण मोहरी ही छान फुलून घेणार आहोत. जेवढी परफेक्ट मोहरी आपली छान तडका लागेल ना तेवढा छान हा तडका आपला तयार होतो. तर तेल अगदी छान आपलं आता तापून तयार झालं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, लगेचच आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची आपल्याला कितपत तिखट हवे, पाणी आंबट गोड आपल्या आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो. लगेच कमीत कमी अर्धा ग्लास आपण पाणी यामध्ये टाकून घेऊया. हिंग आणि आवडीनुसार यामध्ये साखर, पाणी किती आपल्याला गोड हवे त्यानुसार आपण यामध्ये साखर टाकून घ्यायची. 2 ते 3 चमचेभर मी यामध्ये साखरही घालते आणि अगदी थोडंसं मीठ देखील आपण यामध्ये घातलं आहे. त्यामुळे पाण्याला छान अशी चव अशी येईल. तर मी व्यवस्थित मिक्स करून पाण्याला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर काय करणार आहोत आपण लगेचच गॅस हा बंद करायचा आणि गरम गरम हे पाणी आपल्याला ढोकळ्यांवरती टाकून द्यायचं. त्यामुळे आपल्या ढोकळ्यांना छान जाळी तयार होते, पणजी अगदी छान सॉफ्ट ते तयार होतात. तर इकडे आपलं पाणी देखील उकळून तयार झालं आहे. गॅस हा आपण बंद करून घेऊया आणि तिकडे आपले 15 ते 20 मिनटं देखील झाली. म्हणजे आपले जे ढोकळे ते देखील छान स्टीम करून म्हणजे वाफवून तयार झाले शिजून. तुम्ही हाताने देखील चेक करून घेऊ शकतात. अगदी परफेक्ट असे ते तयार झाले. त्यानंतर हे भांडं आपण वरचं काढून घेऊया. तर काय करायचं आता यांना पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचे. त्यानंतरच कट करायचे आणि काढून घ्यायचे. म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले ढोकळे हे तयार होतात. तर लगेचच हे देखील तुम्ही बघा हाताला अजिबात चिपकत नाही. अगदी परफेक्ट असे आपले ढोकळे हे तयार झालेले आहेत.